जयंत पाटलांच्या सूचक इशाऱ्यानंतर शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज, राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा, तर जयंत पाटील प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात हे कौतुकास्पद, सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे आरोपी 10 दिवसांपासून फरार, या सगळ्यांचा आका कोण, आरोपींना पाठबळ कुणाचं हे शोधण्याची गरज, रोहिणी खडसेंचं वक्तव्य। देशभरात धुळवडीचा उत्साह, रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली, कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी, कोकणामध्ये शिमगोत्सवाची सुरुवात। राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा धुळवडीचा उत्साह, राज ठाकरे, एकनाथ शिंदेंसह अन्य नेत्यांकडून सहकुटुंब होळी साजरी, तर मुंबई ठाण्यामध्ये कलाकारही होळीच्या रंगात न्हाऊन निघाले। होळी, धुलीवंदन, रमजानच्या निमित्तानं मुंबईसह पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त, नाकाबंदी करत पोलिसांची मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई। त्रिपुरामधील तारापूरमध्ये तैनात बीएसएफ जवानांमध्ये धुळवडीचा उत्साह, तर जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सशस्त्र सीमा बलाच्या जवानांकडून रंगोत्सव साजरा। गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ, उद्यापासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं 75 रुपये प्रति लिटर असेल। पुणे जिल्हा परिषदेमधील 3 वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, कंत्राटदारांची केलेल्या कामाची बिलं काढण्यासाठी लाच स्वीकारताना अटक। सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातून परत येण्याचा मार्ग मोकळा, एलॉन मस्क यांचे अंतराळ यान आज झेपावणार। क्रू 10 मिशनचं संध्याकाळी 7 वाजता प्रक्षेपण, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार।